सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मान खटाव तालुक्यातील विविध विकास कामाबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. मान तालुक्यातील भोजलिंग, टाकेवाडी, वारुगडे येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ते करण्यासाठी निधी प्राप्त आहे, पण वन विभागाने परवानगी दिली नसल्याने विषय मार्गी लागत नसल्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मान खटाव तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात मंत्री गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, वन संरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्रीपाद यादव, राहुल अहिरे, जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी अमर नलावडे आदी उपस्थित होते. या बैठकीत खटाव तालुक्यातील कडगुण आणि बोसरे येथील पर्यटन विकास आराखडे सादर करावेत. मान तालुक्यातील शिंगणापूर, मसवड तर खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर, करवली, पुष्गाव यांचे ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत असे मंत्री यांनी निर्देश दिले. मान तालुक्यातील आंधळीचे महालक्ष्मी मंदिर व पांगरीचा भैरोबा मंदिर, फलटण तालुक्यातील मुरुम येथील मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थळ या यात्रास्थळांना क वर्ग दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मान खटाव तालुक्यातील पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेतील इंधनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असंही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांना सांगितले. जनकल्याण न्यूजसाठी जे के काळे, सातारा.